कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तशी मला चहाची तलप लागलीच होती। थँक्यू। सुंदर, पसंत है। चहा आणि मुलगी। साळुंके, तुमचं मत विचारलेलं नाहीये मी। ओ मोहिते साहेब, माझं लीलाशी लग्न होणार असा शब्द दिलाय तुमच्या बायकोने। अयो, घरातल्यांना सांगितलं नाहीये? माझ्या मुलीचं लग्न नाही झालं तरी चालेल, पण ह्या माणसाशी माझ्या लीलाचं लग्न मी होऊ देणार नाही। काय वाईट आहे माझ्यात? अतिपायी धड आहे, दिसायला चांगला आहे, पैसा आहे। साळुंके साहेब, तुमचे खूप उपकार आहेत माझ्यावर, पण त्या उपकाराच्या ओझ्याखाली मी माझ्या मुलीचं आयुष्य बर्बाद नाही करू शकतो। मी माझ्या मुलीचं लग्न तिच्यापेक्षा दुप्पट वय असलेल्या माणसाशी नाही लावू शकत। माझ्या बायकोकडनं चूक झाली, मला माफ करा। तुम्हाला लीलाचं माझ्याशी लग्न लावून द्यावंच लागेल। ते शक्य नाही। मग मी इथून जाणं शक्य नाही। होईल होईल, हे बघा तुमचं लग्न लीलाशीच होईल। कालिंदी, काय बोलतेस तू? हे लग्न व्हायलाच पाहिजे। कालिंदी, काय? तू बस ना, बस बस नाही बस। काय आहे हो? कालिंदी, माझ्या लेकीने काय बिघडवलं ग तुझं? काय चूक आहे तिची ग? तू का करतेस ग असं? तुला राग येतोय ना? तुला माझा राग येतोय ना? माझ्यावर रागव ना। तुला काही शिक्षा करायची असेल ना, मला कर ना। पण लीलावर तुझा इतका राग का ग? तिचं लग्न करायला निघालीस त्या साळुंकेशी? आता साळुंकेचं वय किती, त्या लीलाचं वय किती? अगं, आपल्या लीलाचं जर त्याच्याशी लग्न झालं ना, तर लीलाचं आयुष्य बर्बाद होत जाईल। तिच्या आयुष्याचा, तिच्या भविष्याचा जरा तरी विचार कर कालिंदी। कालिंदी, मला सांग, आपली मुलगी आपल्याला जड आहे का? पण मला झालीये जड। दिसेल त्या माणसाशी लग्न लावून द्यायला तयार आहे मी। फक्त ही प्याद आहे ना, या घरातून निघून जाऊ देत एकदाची। नाही, तुम्हाला नाहीये काळजी, पण मला माझ्या कुटुंबाची काळजी आहे। तुम्हाला कळतंय का? 25 लाखाचं कर्ज डोक्यावर, 10 दिवसात भरायचे, कुठून भरणार? आणि तुम्हाला काय वाटलं तुमचीच आहे मुलगी? एकुलती एक मुलगी, दुसरी मुलगी नाही। माझ्या रेऊचं काय? तिचं आयुष्य आहे, पुढे करिअर आहे, लग्न आहे, तिचं सगळं आहे। काय काय कसं करणार आहात? हे कर्ज कसं फेडायचं आपण? नाही फेडता आलं ना तर या डोक्यावरचं छप्पर जाईल। हे सगळं आहे ना, सगळं खोटं आहे सगळं। हे सगळं बाहेरून छान दिसतंय, पण आतून आहे ना तुमच्यासारखंच आहे, कम्प्लीट सेकंड हँड। त्या साळुंकेकडे ना पैसा आहे, पैसा। तुम्हाला ना फक्त वय दिसतंय त्याचं, पण ते घरात रोजच्या जेवणासाठी झगडतो आपण, पोटाला चिमटा काढून जगावं लागतं ना, तेव्हा काय तुटतं ना, झगडावं लागतं मला। तुम्हाला नाही कळणार। मी तुम्हाला सांगते, आपली लीला ना त्याच्या घरामध्ये 4 घास सुखाचे खायला। हो, काय पाहिजे तिला? तुम्ही उठा, उठा। स्वयंपाक करता येतो नाही? बघितलं? नाही नाही नाही, बघितलं? काही येत नाही तुमच्या मुलीला। उद्या लग्नासाठी उभी राहिली ना, तर एक धड माणूस मिळणार नाही तिला। काय वाईट आहे तो? लीला 4 घास सुखाचे खाईल। तरीही नाही,
येतो इतका आत्मविश्वास? हा? अहो 25 लाखाचं कर्ज आहे डोक्यावर. 10 दिवसात कसं फेडणार आहात? ताई, आई आपल्या दोघींमध्ये किती भेदभाव करते. तुला माझा राग नाही का कळत कधी? नेहमी तुझ्यावर अन्यायच करते. खरं तर हे उलट आहे. कसं? रेव, तू मावशी आईला स्वयंपाकघरात कायम मदत करतेस, पण मी कायम तिचं काम वाढवूनच ठेवते. मग हा तिच्यावरच अन्याय नाहीये का? असं असताना ती कसं माझ्याशी गोड बोलेल? आणि रेव, गोड बोललो म्हणजेच प्रेम आहे असं नसतं. आज सुद्धा ती जे काही वागली ते आपल्या चांगल्यासाठीच ग, आपल्या फॅमिलीचाच विचार करू. पण ताई, उद्याचं खरंच आपल्याला कर्ज नाही फेडता आलं आणि तुला त्या साळुंके बरोबर लग्न करायची वेळ आली तर? हॅलो साळुंखे, ऐका 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 ऐका. हे बघा, मी जे काही केलंय ते योग्यच केलंय. काय योग्य केलं? अपमान केला तुम्ही माझा. काय गरज होती ही खोटी आशा दाखवायची अशी? नाही नाही हो, नाही, खोटी आशा नाही दाखवली मी तुम्हाला. विश्वास ठेवा ना माझ्यावर. मी तुमचं लग्न लीलाशीच लावून देणार आहे. हा भावी सासूबाई, शब्द जपून द्या. आता दिलेला शब्द जर पाळू शकला नाहीत तर आयुष्यात पुन्हा कधी कोणाला शब्द देऊ शकणार नाही तुम्ही. काय कळलं? आणि तिचा बाप तयार होईल का? सेकंड हँड असली ना, माझीच माणसं आहेत ती. त्यांना चांगलंच ओळखते. लीला आणि तिचा बाप दोघेही लग्नाला तयार होतील. मिसेस लीला सुरेश साळुंखे. आता मी फक्त 10 दिवस थांबेन आणि त्यानंतर मग तुझी बहीण म्हणूनच सांगते, असं काहीही न हो आणि तुला एकदम मस्त आणि मनासारखा नवरा मिळो. आणि बाय द वे, चंपीसाठी थँक्यू. ठेवते. गुड नाईट. लग्नाचं सोड रिव, मला तुझी काळजी लागली. तुला विक्रांत पासून वाचवल्याशिवाय गुड नाईट कशी होईल माझी? अंकलनी लवकरात लवकर काहीतरी ऍक्शन घ्यायला हवी आणि त्या विक्रांतचा कायमचा बंदोबस्त करायला हवा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.